हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत आत्मनिर्भर भारत माझी भूमिका मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। जेव्हा मी माझ्या गावात आजीच्या घरी गेलो तेव्हा तिथल्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांनी बनवलेल्या मधाच्या बाटल्या आणि हातमागावर विणलेल्या रंगीत शाली पाहून मला खूप अभिमान वाटला। त्या गोष्टी स्थानिक लोकांनी बनवल्या होत्या आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसत होता। तेव्हाच मला आत्मनिर्भर भारत माझी भूमिका ही संकल्पना समजली। आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभे राहणे, आपल्या गरजा स्वतः पूर्ण करणे आणि देशाला मजबूत बनवणे। मला वाटतं की मी एक विद्यार्थी म्हणून यात माझी भूमिका नक्कीच निभावू शकतो। आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्या देशाला सर्व बाबतीत स्वावलंबी करणे। आपण आपलं अन्न, कपडे, तंत्रज्ञान आणि शिक्षण यात स्वतःला सक्षम करायचं। पण हे फक्त मोठ्या लोकांचं काम नाही, मी आणि माझ्यासारखी मुलंही यात हातभार लावू शकतो। उदाहरणार्थ माझ्या शाळेत आम्ही एक छोटा प्रकल्प केला। आम्ही स्वतःच्या हाताने कागदाच्या पिशव्या बनवल्या आणि त्या दुकानदारांना दिल्या। त्यांना आम्ही सांगितलं, प्लास्टिकऐवजी या पिशव्या वापरा। यामुळे आमच्या गावात प्लास्टिक कमी झालं आणि स्थानिक कारागिरांना खूप प्रोत्साहन मिळालं। हे पाहून मला खूप आनंद झाला। आत्मनिर्भर भारतासाठी मी काय करू शकतो? मी ठरवलं आहे की मी स्थानिक वस्तू खरेदी करेन। माझ्या आईला मी सांगितलं, आई, आपण गावातल्या शेतकऱ्यांकडून धान्य आणि भाज्या घेऊया। ती मला म्हणाली, तू बरोबर बोलतोयस, यामुळे आपल्या गावातले लोकही आत्मनिर्भर होतील। तसंच मी शाळेत नवीन गोष्टी शिकतो, जसं की संगणक वापरणं आणि नवीन कौशल्य। ही सगळी कौशल्य मला भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करतील। मी माझ्या मित्रांना सांगतो, चला आपण काहीतरी नवीन शिकू आणि देशाला मदत करू। आत्मनिर्भर भारत माझी भूमिका ही फक्त मोठ्या गोष्टी करण्यात नाही, तर छोट्या गोष्टींपासून सुरुवात करण्यात आहे। उदाहरणार्थ मी घरात वीज आणि पाणी वाचवतो। मी माझ्या लहान भावाला शिकवलं की झाड लावणं आणि कचरा वेगळा करणं किती महत्त्वाचं आहे। यामुळे आपला देश स्वच्छ आणि मजबूत होईल। मला वाटतं जर प्रत्येक मुलाने आणि मोठ्याने असं ठरवलं तर आपला भारत खरोखरच आत्मनिर्भर होईल। शेवटी आत्मनिर्भर भारत माझी भूमिका ही माझ्या प्रत्येक कृतीतून दिसते। मी स्थानिक वस्तू वापरतो, नवीन गोष्टी शिकतो आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरणा देतो। माझे स्वप्न आहे की एक दिवस आपला भारत इतका सक्षम होईल की आपल्याला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही। आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक विद्यार्थी माझी छोटीशी भूमिका नक्कीच निभावेन। चला आपण सगळे मिळून आत्मनिर्भर भारत बनवूया। तर मित्रांनो, आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।